मित्रांनो, जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या गारपिटीची परिस्थिती बनलेली आहे. संध्याकाळचे 8:30 वाजत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये राज्यामध्ये गारपिटीचे ढग आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटत आहे. डिटेलमध्ये आपण समोर तुम्हाला सांगणार आहोत कोणते ते नेमके जिल्हे आहेत. पण जर की तुमच्या भागामध्ये गारपीट झाली असेल तर निश्चितपणे व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता, जेणेकरून मला पण माहीत पडेल की त्या भागामध्ये गारपीट झाली आहे की वादळी वाऱ्याचा, विजेच्या कडकडाटाचा पाऊस झालेला आहे. आज दिवसभरामध्ये विदर्भामध्ये काही वेदर ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलकेसे ढग येत जात होते, पण पाऊस सध्या झालेला नाही आहे. पण उद्यापासून परिस्थिती बदलणार आहे. 18, 19 आणि 20 तारखेला विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती बदलणार आहे. काही भागांमध्ये गारपीट पडणार आहे, तर काही भागांमध्ये किमान 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहण्यासोबत जबरदस्त पाऊस पाहायला आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये दिसू शकते. वाशिम पासून तर भंडारा गोंदियापर्यंत, चंद्रपूर पासून तर नागपूर भंडारापर्यंत या संपूर्ण भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे. पण हा पाऊस सर्वच भागामध्ये नाही, पण काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये जबरदस्त पडू शकते अशी शक्यता सध्या दिसत आहे. हवामान खात्याने सुद्धा येलो अलर्ट उद्यासाठी अनेक जिल्ह्यांना दिलेला आहे. आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला. सध्या आपण पाहू शकता मराठवाड्याचा हा जो काही भाग आहे, यामध्ये दक्षिण भागामध्ये नांदेड, लातूर आणि धाराशिव हे जो काही 3 जिल्हे आहेत, या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये जबरदस्त पाऊस पडत आहे. खास करून लातूर, धाराशिव आणि नांदेडच्या दक्षिण भागामध्ये इंटेन्स वेदर ॲक्टिव्हिटी होत आहे. म्हणजे काही भागांमध्ये, लातूरच्या आसपासच्या भागामध्ये खास करून गारपिटीचे ढग आपल्याला सध्याच्या काळामध्ये दिसत आहेत. बाकीकडे पाहू शकता आपण परभणी, हिंगोली आणि त्याच्या आसपास काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. तसंच आपण इथे पाहू शकता सातारा आणि सांगलीच्या भागातील तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण, तर काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत 1-2 तालुक्यांमध्ये पाऊस पाहायला भेटत आहे. कोल्हापूरमध्ये दक्षिण भागामध्ये ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. बाकी आज दिवसभरामध्ये आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटलेलं आहे आणि रात्री उशिरा सुद्धा ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. बाकी विदर्भामध्ये रात्री उशिरा कुठल्याही भागामध्ये पाऊस नाही पडणार आहे आणि उद्यापासून विदर्भाच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह, गारपिटीसह पावसाला सुरुवात होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भाग बदलू हा पाऊस पडणार आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. निश्चितपणे याबद्दलचा अपडेट तुम्हाला उद्याचा सकाळचा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर आपण थंडरस्टॉर्म वेदर ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवली, ज्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये तुम्ही पाहू शकता हे डॉट्स ब्लिंक होत आहेत, त्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये जबरदस्त वेदर ॲक्टिव्हिटी पाहायला भेटत आहे. म्हणजे विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग बनलेले आहेत त्या भागामध्ये. आणि आपण पाहू शकता लातूर, नांदेड, जे की आपण तुम्हाला आधीचं सॅटेलाईट इमेजमध्ये दाखवलं, त्याच भागामध्ये सध्या जबरदस्त पावसाचे ढग इथे आपल्याला दिसत आहेत आणि लातूरच्या भागामध्ये खास करून गारपीट होण्याचे ढग आपल्याला दिसत आहेत. निश्चितपणे जर कोणी माझी व्हिडिओ लातूरमध्ये बघत असेल तर निश्चितपणे मला त्याबद्दलचा अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगू शकता. कारण परिस्थितीचा जर आपण इथे बघितलं तर आपल्याला अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये दिसत आहे. उद्या ही परिस्थिती आणखी वाढणार आहे. राज्यामध्ये आणखी जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती वाढताना दिसणार आहे. आपण पाहू शकता इकडे छत्तीसगडचा भाग असो किंवा इकडे ओडिसाचा भाग असो, या भागामध्ये जबरदस्त ढगाळलेलं वातावरण दिसत आहे आणि या भागामध्येही गारपिटीचे ढग सध्या दिसत आहेत. काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. काही भागामध्ये गारपिटीचे ढग बनलेले आहेत. अशी परिस्थिती उद्या महाराष्ट्रामध्ये आणखी वाढणार आहे. महाराष्ट्रामध्ये 18, 19, 20 तारखेला परिस्थिती आणखी पावसासाठी अनुकूल वाढणार आहे आणि पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे. मित्रांनो, जर आपण GFX वेदर मॉडेल बघितला तर उद्या दिवसभरामध्ये GFX वेदर मॉडेलमध्ये आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे असं आपल्याला दर्शवण्यात आलेलं आहे. आणि इकडे विदर्भाच्या भागामध्ये चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्येही उद्या विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकते. तसंच आपण पाहू शकता सोलापूर, सांगली आणि इकडे कोल्हापूरच्या भागामध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता दिसत आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड या भागातही गारपीट होण्याचा दाट अंदाजा दिसत आहे पुढच्या 24 तासांमध्ये. बाकी हा पाऊस उद्या विदर्भामध्ये नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया
आणि त्याला लगतवरतीचा अमरावती या भागापर्यंत सुद्धा उद्या पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हा पाऊस उद्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पडू शकते. असं नाही की सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि एकासारखा पाऊस पडला. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस पडू शकते आणि हा पाऊस ज्या भागामध्ये पडेल, ज्या तालुक्यांमध्ये पडेल, त्या भागामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता दिसत आहे. आपण गारपीट नकारू नाही शकत, कारण आता सध्या तरी प्री मॉन्सून वेदर ॲक्टिव्हिटी म्हणजे मॉन्सून येण्याचा आधीचा काळ सुरू झालेला आहे आणि यामध्ये आपण पाहतो नेहमी की गारपीट होतो. तर निश्चितपणे गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते आणि यामुळे शेतीमालाचं सध्या आता गहूचं पीक लागलेलं आहे आणि काढणीवर आलेलं आहे आणि आता जर पाऊस आला तर यामध्ये प्रचंड नुकसान होऊ शकते गव्हाचं. त्यानंतर आंब्याचं नुकसान होऊ शकते. सध्या कैरी आलेले आहेत आंब्याला आणि आता आंबा लागणीवर आलेला आहे. आंबा झाडावर उगणं सुरू झालेलं आहे आणि जर हा पाऊस आला तर तो आंबा जो आता झाडावर आलेला आहे तो खाली पडू शकते आणि यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकते. वादळी वारे पाहू शकतात, यामुळेही शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकते. जनावरांचा हाल होऊ शकते. तर आणि विजा कोसळू शकतात, विजा पडू शकतात. तर निश्चितपणे शेतकऱ्यांनो काळजी घ्या, नागरिकांनो काळजी घ्या. उद्या दिवसभरासाठी नागपूरसह इकडे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. विजेच्या कडकडाटाचा, वादळी वाऱ्याचा या भागामध्ये पाऊस पडू शकते. हिंगोली, परभणी, इकडे नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर, तसंच सांगली, कोल्हापूर, इकडे रत्नागिरी, रायगड, तसंच पुण्याचा संपूर्ण भाग, संभाजीनगर आणि बीड या संपूर्ण भागाला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या दिवसभरासाठी. तसंच इकडे पालघर, मुंबईमध्येही पाऊस होण्याची शक्यता, हलक्या पावसाची सरी पडू शकतात. इकडे नाशिकमध्येही हलक्या पावसाची सरी विजेच्या कडकडाटासोबत स्थानिक पातळीवर जर वातावरण अनुकूल झालं तर पाऊस पडू शकते. छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि इकडे जर इकडे नंदुरबारचा भाग बघितला आणि जळगावचा भाग बघितला तर या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे. बाकी उद्या बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिमला कुठल्याही भागामध्ये अलर्ट नाही देण्यात आलेला आहे आणि सध्या तरी यामध्ये बदल घडतो तर निश्चितपणे आपण तुम्हाला अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.